श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास दिलेला सावकारी परवाना तात्काळ रद्द करून चौकशीची मागणी। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे वॉटर योगाचे आयोजन। सासू सुनेच्या झालेल्या भांडणात सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हल्ला चढवल्यामुळे एक जण गंभीर जखमी। आणि जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास जिल्हा उपनिबंधकांनी दिलेला सावकारी परवाना तात्काळ रद्द करून चौकशी करावी अशी मागणी अवैध सावकारी प्रकरणातील मूळ फिर्यादी जयेश दुसाने यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास डीडायर यांनी दिलेला सावकारी परवाना तात्काळ रद्द करीत चौकशी करावी अशी मागणी अवैध सावकारी प्रकरणातील मूळ फिर्यादी जयेश दुसाने यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। दुसाने यांनी सांगितले की राजेंद्र बंब यांच्या अवैध सावकारी प्रकरणाचा तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी योग्य तो तपास केला, मात्र त्यांची बदली झाल्यानंतर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही। उलट या गुन्ह्यात जमा असलेल्या मालमत्तांची मोठी टक्केवारी देऊन परस्पर खरेदी विक्री झाल्याचा आरोपही दुसाने यांनी केला। तसेच अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेल्या राजेंद्र बंब यांच्या मुलाला डीडीआर यांनी सावकारीचे लायसन्स दिले ते रद्द करून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दुसाने यांनी केली। सरकारी वकील तपास अधिकारी सहकार्य करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला। नमस्कार, माझे नाव जयेश उमाकांत दुसाने, राहणार धुळे। आज दिनांक 20/6/2025 रोजी अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी राजेंद्र जीवनलाल बंब, भाऊ संजय जीवनलाल बंब व त्याचा मुलगा अचल राजेंद्र बंब यांच्याविषयी मी आज धुळे येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे। आजची पत्रकार परिषद ही बापाने अवैध सावकारीतून केलेल्या व वाटप केलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी त्याचा जो मुलगा आहे अचल राजेंद्र बंब या नावाने सावकारकी लायसन घेण्यात आले। हे सावकारकी लायसन का घेण्यात आलं की बापाने वाटलेल्या आरोपीने वाटलेल्या पैशाची अधिक वसुली व्हावी व त्यांना या लायसनचं संरक्षण व पाठबळ मिळावं म्हणून मुलाच्या नावाने सावकारकी लायसन घेण्यात आले। या अगोदर पण मुलाचा या गुन्ह्यात अधिक सहभाग मिळून आला होता, तरी देखील त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही। मुलाच्या नावाने बँकेत सुद्धा लॉकर होते, मोठ्या प्रमाणावरती त्याच्या लॉकर्समध्ये सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून आली, तरी देखील धुळे जिल्हा सरकारी उपनिबंधक संस्थेचे सहकारी अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून धुळ्यातील डॉक्टर जगदीश गिंदोळे यांच्या वतीने शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे वॉटर योगाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा करण्यात येतो। त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील डॉक्टर जगदीश गिंदोळे यांच्या वतीने शुक्रवारी शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गिंदोळे यांनी पाण्यामध्ये विविध योगांचे प्रकार सादर केले। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महाराष्ट्र अग्रवाल संमेलनाचे विनोद मित्तल, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कापडणीस, संगीता गिंदोडिया, संजय गिंदोडिया, महेश घुगे, दिनेश गिंदोडिया, सागर आगाव, कैलास पसारी, आनंद जगदेव आदी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्वचारोग तज्ञ, देवपूर धुळे, महाराष्ट्र, इंडिया। आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे 21 दिवसाचा, त्याच्या एक दिवस आधी हा वॉटर योग डे साजरा करतो। तसं आपल्याकडे रोज सकाळी 6 ते 7 इथं वॉटर योगा सुरूच असतो। वॉटर योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहेत। 2019 पासून आपण वॉटर योगाची सुरुवात केली। ॲक्च्युली त्याचा रिसर्च आधीपासून सुरू होता, पण 2019 मध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला, त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतोय। म्हणून आपण रोज रेग्युलर वॉटर योगा घेतो आणि 21 जूनच्या निमित्ताने आपण 20 जूनला दरवर्षी गेल्या 4 वर्षापासून आपण वॉटर योगा साजरा करत असतो, वॉटर योगा डे साजरा करत असतो। यात बऱ्याच लोकांना, सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो। आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर, कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचा खूप लोकांनी चांगला
उपभोग घेत आहेत आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा या दृष्टीनेच आपण वॉटर योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. हा सकाळचा योग वर्ग पण आपला फ्री असतो. सकाळी 7:10 ते 8:10 मी लँड योगा आपल्या हॉस्पिटलमधून ऑनलाईन फ्री घेत असतो आणि इथे वॉटर योगा रेग्युलर घेत असतो. धुळे शहरातील जुने धुळ्यातील बालगोपाल व्यायाम शाळेच्या परिसरात राहणाऱ्या सासू सुनेच्या झालेल्या भांडणावरून सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हल्ला चढवल्यामुळे शिवम फुलपगारे हा गंभीर जखमी झालाय. धुळे शहरातील जुने धुळ्यातील बालगोपाल व्यायामशाळेच्या परिसरात राहणाऱ्या सासू व सुनेच्या झालेल्या भांडणात सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हल्ला चढवल्यामुळे शिवम फुलपगारे हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. शिवमवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जुने धुळे बालगोपाल व्यायामशाळेच्या परिसरात सरलाबाई राजेंद्र फुलपगारे हे आपल्या परिवारासोबत राहतात. 17 तारखेला सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास सून जया पवन फुलपगारे यांची व सासू सरलाबाई फुलपगारे यांच्यात भांडण झाले. यात सुनबाईने सासूबाईला धक्का दिल्यामुळे त्या घरातील किचन ओट्यावर आढळून त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेवढ्या वेळात सुनबाईने आपल्या माहेरकडील नातेवाईकांना बोलून हल्ला चढवला. यात राजेंद्र फुलपगारे, शिवकुमार राजेंद्र फुलपगारे यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मनोज वाडिले, तानाजी वाडिले, पांडुरंग वाडिले, ज्ञानेश्वर वाडिले, कल्पेश वाडिले, दुर्गाबाई वाडिले, कविता मोरे, छाया वाडिले यांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शिवम फुलपगारे याच्या मानेवर वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींना तात्काळ अटक करावी व न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. माझ्या मम्मीचं आणि वहिनीचं मंगळवारी 17 तारखेला भांडण होत होतं. तर माझी वहिनी आणि मम्मीमध्ये बोलाबोली चालू होती. तर मी ते माझ्याला आवडलं नाही गेलं. माझा लहान भाऊ घरात झोपला होता. मी साईडच्या गलीमध्ये ना माझी मोठी काकू राहते, त्यांना बोलवायला गेली भांडण आवडण्यासाठी. तर माझी वहिनीने माझ्या मम्मीला धक्का दिला. तो किचनचा कडप्पा माझ्या मम्मीच्या डोक्यात घुसला. मम्मी खाली कोसळली. रक्तस्राव चालून गेला होता. वहिनी ते बघून घाबरून गेली. माझ्या मम्मीचा रडायचा आवाज ऐकून लहान भाऊ उठला. तर ते सर्व त्याला आवडलं. तर माझी वहिनी पळत गेली. तिच्या सर्व फॅमिलीवाल्यांना फोन केला आणि माझ्या मम्मीला दवाखान्यामध्ये आणलं. पण नाही तेवढं त्याची पूर्ण फॅमिली आली आणि आम्हाला सर्वांना मारायला लागली. आणि माझ्या अंगावर हात टाकला, मम्मीच्या अंगावर हात टाकला. तिच्या भावाने, पप्पांनी, काकांनी. माझा भाऊ आम्हाला वाचवायला गेला तर त्याच्या अंगावर सर्व धावून गेले आणि त्यांच्या हातात धारदार शस्त्र होते. त्याच्याने माझ्या भावाच्या अंगावर वार केले आणि निघून गेले मारून. आणि पोलिसांना एक मागणी की आमच्यासोबत न्याय व्हावा. ते एवढं गंभीर दुखापत तरी त्यांनी हाफ मर्डर वगैरेचे जे कलम असतात ते लावलेले नाही. साधे खडतटले वगैरेचे कलम लावले. तर आमच्यावर न्याय व्हावा, अन्याय नाही व्हावा ही आमची मागणी. कोणी मारहाण केली? माझी बहिणीचे भाऊ मनोज वाडिले, तानाजी वाडिले, पांडुरंग वाडिले आणि नाना वाडिले आणि त्यांचे मुलं आणि तिची आई होती, मग वहिनीची आई होती दुर्गाबाई वाडिले, छाया वाडिले, तिची बहीण होती कविता मोरे. हे सगळे होते आमच्यासोबत. 10-12 लोक डायरेक्ट घरात घुसून मारहाण केली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, रायसोनी कल्चर फाउंडेशन व गौतम क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, रायसोनी कल्चर फाउंडेशन व गौतम क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत विविध गटातील 158 खेळाडूंनी सहभाग घेतलाय. वयोगट 19 वर्ष मुला-मुली यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक 8 ते 14 जुलै 2025 ला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर सिनियर गटाच्या 24 ते 30 जुलै दरम्यान सातारा येथे होणार आहे. वयगट 15 व 17 साठी राज्यस्तरीय स्पर्धा अहिल्यानगर येथे 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे. त्यात विजेते संघ सहभागी होतील. या प्रसंगी शिक्षण अधिकारी माध्यमिक मनीष पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर ST पाटील, आनंद कुलकर्णी, योगेश पाटील, उमेश पाटील, महेश भोई, बटूसिंग गिरासे, बीबी मासोळे, डॉक्टर शशिकांत पाटील, अनिल पाटील, प्रशांत बांबरे, धनंजय सोनवणे आदी उपस्थित होते. संयुक्त विद्यमानाने धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक 20, 21, 22 जून 2025ला संपन्न होत आहेत. या स्पर्धेतून आपण अंडर 19चे मुलं मुली 8 ते 14 जुलै 2025ला संभाजीनगर येथे होणाऱ्या इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेसाठी
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्याच्यानंतर सिनियर गटात जे मेन सिंगल डबल्स 24 ते 30 जुलै 2025ला सातारा येथे होणाऱ्यासाठी आपण या मुलांचं निवड करणार आहोत. त्यानंतर 8 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोंबर वयगट 15 व 17 या गटातील अहिल्यानगर इथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या मुलांची संघात निवड होणार आहे. तरी आज वयगट 9 ते 19पर्यंत आज 20 तारखेला पूर्ण स्पर्धा होतील. 21 तारखेला सिनियर गटातल्या म्हणजे मेन्स गट, मेन सिंगल्स, मेन डबल्स, वुमन सिंगल्स, वुमन डबल्स, मिक्स डबल्स आणि सगळ्या प्रकारच्या आजच्या स्पर्धेच्या फायनल मॅचेस उद्या होणार आहेत. आणि परवा म्हणजे रविवारी प्रौढ गट म्हणजे ज्या ज्येष्ठ वयस्कर खेळाडूंच्या 35+ व 45+ त्यांच्यातला दुहेरी सामना होणार आहेत. या दुहेरी सामन्यातून आपण महाराष्ट्रातून इतर सगळे ज्येष्ठ खेळाडू बॅडमिंटन स्पर्धेसाठी येणार आहेत. या स्पर्धेला आमच्या संस्थेचे अध्यक्ष, शिवाजी प्रसाद संस्थेचे चेअरमन माननीय कुणालजी पाटील यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमी असतं. या सहकार्याच्या याच्यामुळे आमच्या या आजच्या स्पर्धा संपन्न होतात. पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. अवैध सावकारी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र बंब यांचा मुलगा अचल बंब यास दिलेला सावकारी परवाना तात्काळ रद्द करून चौकशीची मागणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे वॉटर योगाचे आयोजन. सासू सुनेच्या झालेल्या भांडणात सुनेच्या माहेरच्या नातेवाईकांनी हल्ला चढवल्यामुळे एक जण गंभीर जखमी. आणि जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.